वाईट बॉल पुन्हा एकदा वाईडिश. लाईन हाताळायला डाऊन द लेग साइड अक्षय. आज पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू मिळवून दिलाय त्याने. चांगला लॉफ्टेड ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक धावतोय नितीन त्याच्या खाली, परंतु वेग आहे. ओहो थोडस चुकी, परंतु नंतर त्याला पकडला बरोबर चेंडू त्याने आणि पैकी केली जाईल. 2 धावा धावून निश्चित स्वरूपात पूर्ण केल्या जात आहेत. धावफलक 3 पोहोचले. या अगोदरची मॅच तुम्ही पाहिली. मराठवाडी संघ किती महत्वपूर्ण मुकाबला होता अगदी शेवटच्या क्षणापर्यंत. पुन्हा एकदा पायावरती चेंडू जाऊन आदळतोय. एक धाव येते घोषांकी क्षेत्रामध्ये लेगबाईच्या स्वरूपामध्ये. हो हा फटका चांगला आहे गॅपला पाहून, परंतु डीपला प्रोटेक्शन आहे. कसा फरक पडणार नाही. एक धाव येईल या चेंडूवरती. स्ट्राईक शशीकडे राहील. पहा शशी जसा येतो तसा क्षेत्ररक्षणामधलं पाहतोय. डावखुरा फलंदाज आणि राईट हँडेड फलंदाज असल्यावरती धावपळ पाहायला मिळते. नकाशा संपूर्ण चेंज होतो मैदानाचा. हात केला जातो अक्षयच्या माध्यमातून. थोडासा त्याला वाईडिश घेतला जातोय. एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ पूर्ण खुलं ठेवलंय, परंतु डाऊन द ग्राउंड. ओ हो क्लासिकल नजाकत बरा. एसकेच्या बॅट मधून हा क्लासिकल स्ट्रोक लॉफ्टेड डाऊन द ग्राउंड षटकार. पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट खेळाय. कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. त्याच्या उजव्या बाजूला धावते तोपर्यंत एक धाव वेगाने. दुसरी एसके ओहो चांगल्या पद्धतीने धावतायत. षटकाची होते सांगता. तेरा धावा धाव फलकावरती येऊन पोहोचले गेलेत. अरे सलते आलाय. पहिल्या षटकाची जर कहाणी पाहिली, 1 विकेट धावा धावफलकावरती जोडल्यात 13. जय भवानी करपेवाडी संघ नक्कीच आज नक्कीच संघासाठी दादासो करपे यांची उणीव भासेल.
आज सकाळी देखील त्यांचा मला कॉल आला होता स्पर्धेसाठी, त्यांच्याकडून शुभेच्छा आलेत. थँक्यू दादा सुकरपे साहेब. त्याचबरोबर विनोद दादा आमचे स्वामी यांचे देखील आज दिवसभरात सातत्याने कॉल आला. फक्त एक मार्गदर्शक म्हणून स्पर्धेसाठी तर त्यांच्या शुभेच्छा नेहमीच असतात, परंतु संपूर्ण या खेळावरती त्यांची नजर असते. स्लोवर बॉल हाताळलाय अजय, चेंडू खाली, पैकी पहा सुरेख पैकी. आणि मत्रेवाडीचा संघातील खेळाडू आहेत, चांगला खेळ दाखवला आहे आज. आज अनिलला चान्स दिला होता गोलंदाजीवरती, अनिलने पण मिळालेल्या संधीचं सोनं केलं आहे आज. आज संपूर्ण जर पाहिलं तर मत्रेवाडीच्या गोलंदाजीची पूर्ण कर्मवारीच बदलली होती आणि आज फायद्याची ठरली ती. हरीश पुढचा चेंडू हाताळेल. 14 धावा आतापर्यंत लागलेत धावफलकावर. ओ बॅक टू द बॉलर खेळलाय, डाऊन द ग्राउंड चेंडू येतोय. ओ चांगला एफर्ट विराज, चांगलं क्षेत्ररक्षण विराजचं. विकीचा त्याला बॅकअप राहिला आणि विराजची आज हेअरस्टाईल एकदम क्लासिकल हेअरस्टाईल आहे. आज हेअरस्टाईल अलग आहे त्याची. आज जर्सी नवीन, फॉर्म नवा, रंग नवा, दिवस नवा आणि आयोजन देखील मोठं. आणि विकीचाच तो भाऊ आहे, छोटा भाऊ. ओ हरीशवरती अटॅक करण्याचा प्रयत्न, पंचाने विकेट दर्शवले. बाद होतोय फलंदाज साजन चले ससुराल. खासा काही आज करू शकला नाहीये, परंतु शशी मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत करपेवाडी संघाच्या हृदयामधील श्वास आहे, कारण की हा खेळाडू या संघासाठी धावा जमवत नाही तर धावांचा पाऊस पडतो. श्रीकांत सर नक्कीच बरं सर, असे खेळाडू ज्यावेळेला आपल्या संघामध्ये असतात, हे खेळाडू एका साईडून विकेट जात आहेत, परंतु शशी स्वतः बरोबर स्वतःच्या संघाची जबाबदारी घेत आहेत. हरीश गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. विक्रम नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आपण पाहतोय. बरं सर, क्रिकेटचा महारण संग्राम आपण पाहतोय. अर्थातच पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत एक वाडी एक संघ यांच्या वतीने आयोजित केलेली भव्य दिव्य दमदार स्पर्धा, कैलासवासी संदीप परशुराम पवार SP यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेली मंगलमूर्ती चषक ही भव्य दिव्य दमदार स्पर्धा आपण पाहतोय. आणि या स्पर्धेमध्ये फटाक्यांची आतिषबाजी, फटाक्यांचा जल्लोष आणि फटाक्यांचा जयघोष या स्पर्धेच्या दरम्यान होऊ लागलाय, कारण मुख्य व्यासपीठाच्या दिशेनं सोनेरी पावलं पडण्यास सुरुवात झाली आहे. आपण पाहतोय मुख्य व्यासपीठाच्या दिशेनं मान्यवरांचं शुभ आगमन या ठिकाणी होतंय. वेलकम, सुस्वागतम, शुभ स्वागतम, नित्य स्वागतम, आनंदम मंगलम मंगलम. आज इथल्या थोरवीला चंदनाचा गंधाला आपल्या उपस्थितीने मंगलमूर्ती मराठवाडी यांच्या वतीनं आयोजित केलेल्या या भव्य दिव्य दमदार स्पर्धेला एक वेगळा रंग आला, एक वेगळा रंग आला. समाजातील जनतेला दृष्टी देणारा, विकासासाठी सज्ज असणारा तरुण, मोतीबिंद हटवून हजारोंच्या आयुष्याला उजेडात आणणारा असा आपल्या सर्वांच्या लाडकाचा हक्काचा माणूस, हजारो रुग्णांसाठी आशेचा किरण ठेवलेली अशी यांची आरोग्य सेवा मान्य आदरणीय गणेशभाऊ सपकाळ यांची या स्पर्धेच्या निमित्तानं या स्पर्धेच्या मुख्य व्यासपीठावरती शुभ आगमन होत आहे. यांची मुख्य एंट्री होतीये. वेलकम, सुस्वागतम. साहेब, हे फक्त स्वागत नसते, स्वागत नसते, हे फक्त हातर आहे जिवाळा, स्वागत नसते, हा फक्त हातर आहे जिवाळा. आपल्या उपस्थितीमुळे तन्मन झाला हा क्रिकेटचा रमणीय सोहळा, रमणीय सोहळा, रमणीय सोहळा. बरं सर, आपण जाऊयात मैदानाच्या. त्याचबरोबर आदरणीय मंगेशकर साळसकर साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्याचबरोबर माननीय आदरणीय रविराज साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले. माननीय आदरणीय भाऊ सावंत साहेब यांचं आगमन झाले आमच्या त्याचबरोबर आदरणीय संजय क्षीरसागर साहेब यांचं आगमन झालंय. संस्कृतीची रीत अशी सदैव तत्पर अतिथ्याला,
कार्यसिद्धीच्या मानकऱ्यांनो, शब्द फुले ही तुमच्या स्वागताला, शब्द फुले ही तुमच्या स्वागताला. शब्द सुमनांनी पुन्हा एकदा मान्यवरांचं आपण बरंच स्वागत करूया आणि जाऊयात मंगलमूर्ती मराठवाडी चषकाच्या या क्रिकेटच्या पटलावरती. श्रीकांत सर, आधी नमन आपण गणरायाला करतो, विठुरायाला करतो आणि ज्या ईश्वराने माणसाला सुख दिली आणि खऱ्या अर्थाने जी नेत्र दिली त्या नेत्राचे आपण पहिल्यांदा आनंद घेतो. माणसाच्या शरीरातील महत्त्वाचा अंग म्हणजे नेत्र आहे. दृष्टीहीन जीवन म्हणजे एखाद्या युवकाला न मिळालेली आयुष्याची मार्गदर्शन आणि जे दृष्टीचं काम करतात तेच म्हणजे आमचे आदरणीय गणेशजी सपकाळ साहेब. खूप मोलाचं काम आहे. फक्त आम्ही दृष्टीच्या माध्यमातून जनसेवा करत नाहीये, तर आपण रक्तदान शिबिर घेतो, आरोग्य शिबिर घेतो आणि सगळ्यांना घेऊन आपण कार्य करत असतो. आणि असे व्यक्तिमत्व ज्यावेळेस एखाद्या व्यासपीठावरती एखाद्या मंचावरती आपल्या सोबत असतं त्यावेळेस तेथील माहोल बघा. या अगोदर या मंचावरती अगदी असं पाहायला गेलं की बाबळीची झाडं बाजूला लावलेत का, परंतु जसं दादांचं इथे पाऊल झालं अगदी चंदनाचा सुगंध इथे पसरलाय. नक्कीच भरत, तर चंदनाचा सुगंध आता मैदानाच्या आतमध्ये देखील दरवळ लागलाय. प्रेक्षकांची बघ्यांची गर्दी देखील जशी साहेबांची भाऊंची एंट्री झाली ना तशी गर्दी आता या मैदानाच्या दिशेनं वाढलेली आहे भरत सर. धावा फलकावरती झालेत 20 जय भवानी करपेवाडी संघाच्या आणि विराज आज गोलंदाजीवरती इम्प्रेस करतोय. ओ चांगला फटका ड्राईव्ह केलाय, ऑफ ड्राईव्हचा फटका आणि अतिशय वेगाने बुलेट सारखा निघून जातोय. शशीच्या बॅट मधून चौकार. वेलकम डीजे. लाथून बॅटिंगच्या रिदम मध्ये आहे. पुन्हा एकदा चेंडू उडवला हवेत, भिडवलाय गगनाला सीमारेषेच्या दिशेनं आणि इथं सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटतंय. पंचवीस धावा फलकावरती जोडल्या जात आहेत. अगदी चांगलं षटक म्हणावं लागेल. विराज मैदानाच्या आतमध्ये राज करतोय. आज संपूर्ण चित्र बदललंय सलतेवाडी संघाचं. ओ चांगला बॉल अगदी पडल्यानंतर काटा चेंज करतोय, डॉट बॉल येतोय. षटकाची होते सांगता. तिसऱ्या षटकानंतर धावफलक आहे 25 या आकड्यावरती. 2 गडी बाद झालेत. अजय आणि साजन हे देखील परतून गेलेत आणि शशी विक्रम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तग धरून आहे. खास करून शशीचं कौतुक करावं लागेल. त्याच्या बॅटमधून एक षटकार आले आहेत, सिंगल डबलने मॅच ऑन ठेवले आणि आता या शेवटच्या षटकामध्ये स्ट्राईक शशी करपे यांच्याकडे राहील. करपेवाडी गाव हे देखील सुंदर गाव आहे आपल्या पाटण तालुक्यातील आणि एक संस्कृतीशील गाव आहे. या गावामध्ये बागायतदार आहेत, एक निर्मल ग्रामपंचायत आहे आणि गाव संपूर्ण चित्र बदललंय. आता गावामध्ये जीर्णोद्धार देखील झालाय. गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे श्रीकांत सर गावामध्ये. नक्कीच गणरायाची जिथं दृष्टी असते ना त्या गावामध्ये विघ्न येत नसतात भरत सर. रमेश गोलंदाजी मार्क वरती चौथ्या षटकामध्ये भरत सर आपण गोलंदाजी ट्रॅक वरती पाहतोय. पाहिला तर मोठासा रणप आहे, मोठी सुरुवात. पहिला बॉल रमेश यांचा चढवला हवेत, हवाई चपर, बेफिकर षटकार. वेलकम डीजे. थँक्यू डीजे. मराठी पाऊल पडते पुढे. नॅनू मराठी मुलगा व्यवसाय क्षेत्रामध्ये कोणते क्षेत्र असो त्या ठिकाणी तुम्ही व्यवसायात उतरा आणि स्वतःचा आणि आपल्या समाजाचा उद्धार करा. याच विचाराचेच आमचे आर्या एंटरप्राइजेस सर्व आमचे डाकवे साहेब यांचा देखील बॅनर या कार्यक्रमाची शोभा वाढवतो. इथे स्लिप ठेवली होती आणि यश आलेला आहे. शशीला मात्र परतावं लागेल. षटकार मारून तो बाद होते. रमेशने चुकी केली नाही. शांत डोक्याने स्लोवर चेंडू हाताळला. बॅट स्विंग मोठ्याने, बॅटची वरची कडा आणि स्लिपला सुंदर झेल. नक्कीच स्लिपला सुंदर झेल पकडलाय.
इथे गोलंदाजाचं कौशल्य कामी आलंय बरं सर. अचूक टप्पा आणि स्लिप वरती झेल पकडणं म्हणजे बॅटरला फसवणं असतं. इथे बॅटरला जाणून बुजून फटका खेळण्यास भाग पाडायचा आणि बॉडीपासून दूर चेंडू ठेवायचा, अवे फ्रॉम द बॉडी असा चेंडू ठेवला होता. नक्कीच अवे फ्रॉम द बॉडी चेंडू ठेवला होता आणि यश प्राप्त झालं. रमेशच्या खात्यामध्ये एक विकेट जोडली जाते. जर्सी नंबर 17 आहे आणि नक्कीच खतरा ठरला तो शशीला. हा देखील फटका लॉफ्ट केला आहे परंतु हातात मारून बसला. बॅक टू बॅक दुसरी विकेट खात्यावरती जोडली जाईल रमेशच्या. आणखीन एक झटका करपेवाडी संघाला. चांगली सुरुवात शशीने एक फ्लाइंग स्टार्ट दिली होती परंतु इतर कोणताही फलंदाज त्याला साथ देऊ शकलेला नाहीये. आणखीन एक विकेट. संतोष करपे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न अगदी यष्ट्यांच्या जवळून जातोय. हॅट्रिक बॉल होता. रमेशला संधी होती परंतु नाहीये. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. एक धाव येते. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल 32. नक्कीच आज दादा असो करपे यांना संघ मिस करत असेल परंतु आज चांगली बॅटिंग राहिले. रमेश यांचा षटकारानंतरचा कमबॅक देखील वाखण्याजोगा आहे. 2 विकेट सलगच्या, खास करून शशीची विकेट. अजून 2 चेंडू बाकी आहेत. हे 2 चेंडू निर्णायक असतील. ओहो, स्विंग अँड मिस परंतु व्हाईट बॉल पंचांचा इशारा. विक्रम आज संघर्ष करतोय. नक्कीच बरं तर विक्रम संघर्ष करतोय. ही संघर्षाची तालीम आहे. बरीचशी युद्ध तुम्हाला संघर्षानं जिंकावी लागतात. पुन्हा एकदा पायावरती बॉडी लाईन अटॅक केलाय परंतु धाव लेग बायच्या स्वरूपात अर्जित केली जाईल. चौ 34 धावा लागले धाव फलकावरती. पहिल्या डावात हा शेवटचा चेंडू असेल. रमेश षटकारानंतरचा कमबॅक चांगला राहिलाय. आधी शफल झाले हुक करण्याचा प्रयत्न परंतु अलॉंग द ग्रास चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगला. पहिली धाव वेगाने आणि दुसरी धाव देखील धावून कंप्लीट केली जाईल. तिसरीचा प्रयत्न होतोय जरूर परंतु तो यशस्वी राहील. 2 धावा येत आहेत या चेंडूवरती. धावफलक प्रथम. बॅटिंग करत असताना 36 आणि 36 गुण जुळवलेत बरोबर करपेवाडी संघाने. 37 धावांचं लक्ष असेल सलतेवाडी संघापुढे. तोपर्यंत आपण व्यासपीठावरती घेऊया ज्यांच्या उपक्रमातून ज्यांचं मोलाचं मार्गदर्शन सहकार्य राहिले त्यांचे संपूर्ण मान्यवर आले आहेत आणि आपल्या उपस्थितीत खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाला आजच्या या खेळाला शोभा आलेली आहे. आपल्या मी विनंती करतो माननीय आदरणीय सुहास पवार साहेब यांच्या शुभ हस्ते आपण माननीय आदरणीय गणेशजी सपकाळ साहेब आपल्या घणसोली गावातील आणि आपल्या संपूर्ण तालुक्याशी एक निष्ठ असणारे व्यक्तिमत्व. गणेश सपकाळ सामाजिक संस्था, त्याचबरोबर मोठे आरोग्य शिबिर, मोफत नेत्र तपासणी, रक्तदान शिबिर, असे खूप साऱ्या गोष्टी त्यांच्या माध्यमातून एक लोककल्याणकारी व्यक्तिमत्व असणारं. बरं तर लोककल्याणकारी व्यक्तिमत्व म्हणजे केवळ एक युवा नव्हे, एका युवा नेतृत्वाची संधी नव्हे, तर समाजाला बदलण्याची शक्ती, आत्मविश्वास, जबाबदारी, सेवा या तिन्ही गुणांचा एकत्रीकरणाचा संगम म्हणजे माननीय आदरणीय गणेशजी सपकाळ साहेब यांचा यथोचित शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती मंगलमूर्ती मराठवाडी यांच्या वतीनं हा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करण्यात येत आहे. त्याचबरोबर त्यांच्या समवेत असलेले आपल्या सर्वांचे लाडके भाऊ सावंत यांचा देखील यथोचित शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती गणेशजी शिंदे
कोहिनूर ऑफ पाटण, पाटण तालुक्यातील सर्वात श्रीमंत खेळाडू म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्यांच्या शुभ हस्ते हा यथोचित शुभ सन्मान भाऊ सावंत यांचा या मुख्य व्यासपीठावरती होत आहे. त्याचबरोबर मी विनंती करतो माननीय आदरणीय रमेशजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण माननीय मंगेशजी साळसकर साहेब यांचा आपण शुभ सन्मान ऋणानुबंधांच्या नात्याने विणलेली मायेची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार सन्मान या व्यासपीठावरती आपण करूयात. धन्यवाद दादा, तुमचा मोलाचा वाटा आणि तुमची साथ अशीच आम्हा नवयुवकांच्या पाठीशी राहू. त्याचबरोबर मी विनंती करतो माननीय आदरणीय गौरवजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण माननीय आदरणीय रवी राजवाडे साहेब यांचा यथोचित सत्कार सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करूयात. ऋणानुबंधांच्या धाग्याने विणलेली मराठवाडीकरांच्या प्रेमाने भिजलेली मायेची रेशमाची उबदार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित सत्कार सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करूयात. त्याचबरोबर संदेश सुतार यांच्या शुभ हस्ते आपण माननीय आदरणीय संजय क्षीरसागर साहेब यांचा यथोचित सत्कार सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करूयात. भरत सर, कर्तृत्वाचे हात संपूर्ण मान्यवरांच्या आभाळापर्यंत पोचलेत, परंतु पाय जमिनीवरती राहून तरुणांच्या नेहमीच पाठीशी उभे राहिलेले आपले संपूर्ण मान्यवर मंडळी अगदी वेळात वेळ काढून या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं आपण पुन्हा एकदा अभिनंदन करूया, आभार व्यक्त करूया. त्याचबरोबर माननीय आदरणीय महेशजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते पवन मोरे साहेब यांचा यथोचित सत्कार सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करूयात. A1 पवन आपल्या पाटण तालुक्यातील खेळाडू, विहान स्पोर्टचे संघ मालक आणि विहान स्पोर्टचे सर्वेसर्वा पवन मोरे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर झाला. त्याचबरोबर बरेच तर आपल्या ढेबेवाडी विभागातील नितीन भैया पाटील युवा शक्ती यांचे अध्यक्ष ढेबेवाडी विभाग तुषार भैया यांचं देखील या स्पर्धेदरम्यान आगमन झाले, त्यांचं देखील आपण स्वागत करत आहोत. नक्कीच आपली उपस्थिती या खेळासाठी खूप आम्हा नवयुवकांसाठी आदरणीय होती. माननीय गणेशजी सपकाळ साहेब, तुमच्या कार्यासाठी रायगड निवासिनी आई जगदंबे आई शिरकाई देवी चरणी हीच असेल की तुम्हाला उदंड आयुष्य लाभो, तुमच्या हातात सत्कार्य हो आणि आई जगदंबे चरणी तुमच्या या कार्यक्रमाची तुमच्या या कार्याची यशोगाथा संपूर्ण महाराष्ट्रभर अखंड भारतभर जावो हीच तुम्हाला शुभेच्छा असेल आमच्या या शुभवाणीतून. साहेब, आपण आलात ना, खरं तर या स्पर्धेला एक वेगळं रूप प्राप्त झालं. आपल्या येण्यानं इथल्या प्रत्येक खेळाडूच्या मनोमंथनामध्ये नवचेतना निर्माण झाली. आपल्या येण्याने या स्पर्धेला खऱ्या अर्थानं चार चांद लागले. थँक्यू सो मच. अशी तुमची साथ आणि तुमची सोबत आमच्या पाठीशी कायम राहू द्या. मॅच होते ऑन. बॅटिंग वरती सलतेवाडीचा सिम्बा अक्षय, व्हाईट बॉल. अक्षय सलते आणि त्याच्या सोबत शैलेश. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉल वरती हा अक्षय सलते सिम्बा दहाडणार, डरकाळी फोडणार, षटकार येतोय अक्षय सलतेच्या बॅट मधून. त्याचबरोबर मी विनंती करतो ABD यांना तुमच्या शुभ हस्ते आपण माननीय आदरणीय सचिनजी पवार साहेब यांचा यथोचित सत्कार सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. ज्योतिर्लिंग 11 गोटील संघाचे कॅप्टन आणि आज कॅप्टननी खूप जबरदस्त कॅप्टन्सी केलेत. माननीय आदरणीय सचिनजी पवार साहेब सकाळी टॉससाठी आमच्यासोबत जोडलेले आहेत. उत्कृष्ट वक्ता देखील आहेत. चांगली बोली भाषा आहे, चांगली कमान आहे मराठी इंग्लिशवरती त्यांची आणि जितकी कमान शब्दावरती आहे तितकीच कमान या खेळावरती आहे. कॅप्टन अमेरिका जसा एंड गेममध्ये आहे, ॲव्हेंजर्समध्ये ॲव्हेंजर्स आहेत आमचे सचिन दादा. थँक्यू सो मच. चांगला फटका ड्राईव्ह केलाय अक्षय सलते सिम्बा याच्या बॅटमधून. आज धाड ठोकतोय जर्सी नंबर 45.
पुन्हा एकदा लॉफ्टेड अगदी एक्स्ट्रा कव्हरला बीट करून चेंडू जातोय डीपला. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू होईल फरार आणि मिळतील धावा 4. 15 धावा धावफलकावरती. आज नक्कीच दादासो करपे यांना मिस करत असेल संघ. पॉवर प्लेचं षटक ते हाताळतात आणि अनुभवी गोलंदाज आहेत. धावा धावफलकावरती झाल्या आहेत 15. पंच पहिला वाईट आला, त्यानंतर षटकार, त्यानंतर चौकार, त्यानंतर चौकार. तीन चौकार ना. 19 धावा. क्षमा असावी पंच, नक्कीच तुमचं कार्य चांगलं आहे. थोडीशी इथे एरर होती. पुन्हा एकदा लॉब केलाय, परंतु चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये जाईल. 20 धावा धावफलकावर. फटका चांगला आहे, हा लॉफ्ट केलाय, खूप उंच गेलाय, लांबी पण तितकीच चांगली आहे. क्षेत्ररक्षक आहेत जरूर. चेंडू अडवला जाईल, परंतु निश्चित स्वरूपात 2 धावा या चेंडूवरती येत आहेत. पहिल्या षटकाखेरीज धावा धावफलकावरती जोडल्या जाईल 22 आणि सगळ्या धावा टोटली आलेत अक्षय सलतेच्या बॅटमधून. 21, एक एक्स्ट्राची धाव, टोटल धावा 22. कोणताही गडी बाद नाहीये. धावांचा पाठलाग करतायत 37. आता मात्र गरज असेल ती म्हणजे 18 चेंडू आणि 15 धावांची. अनिकेतचा पहिलाच बॉल, पहिलाच चेंडू हाताळलाय, पहिलाच वाईट +1 देऊन जाईल. 2 धावा दिल्या जात आहेत या एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. धावफलक 24 या आकड्यावर. आता मात्र 13 धावांची गरज. पुन्हा एकदा वाईट बॉल, दिशाहीन गोलंदाजी, लाईन लेंथच्या शोधात आहेत अनिकेत. पंचवीस धावा, 18 चेंडू राहतील तसेच आणि 12 धावा मात्र आता जमवाव्या लागतील. फुल टॉस बॉल होता, अलॉंग द ग्राउंड फटका खेळाय, डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव येते. एका धावेच्या मदतीने धावफलक 26 या आकड्यावरती. 26. पुन्हा एकदा खराब लाईन, लेग साइड, डाऊन द लेग साइड. पुन्हा एकदा वाईट येईल. 27. आता 10 धावांची गरज. या मॅच मध्ये संपूर्ण इन करून घेतलं होतं सलतेवाडी संघाने पहिल्या षटकामध्ये, आणि त्यानंतर हे षटक देखील थोडंसं मांडवते स्वतःच्या
खराब गोलंदाज अनिकेतने. आता मात्र चांगल्या लाईनवरती चांगल्या टप्प्यावरती चेंडू. एक धाव. खास करून पाहिलं गेलं तर या मंगलमूर्ती चषक 2025 मध्ये खूप सारे सामने चांगले झाले, तितकेच टाईट देखील सामने झाले. परंतु आता मात्र चांगल्या लयमध्ये पाहिलं तर या मॅचमध्ये खास करून सलतेवाडी संघ पहिल्यापासूनच एक पाऊल पुढे राहिलाय. एक धाव येते, धावफलक पोहोचते एका धावेच्या मदतीने. 29-29. पुन्हा एकदा पायावरती आणि हातात मारला होता, परंतु घेता आलं नाहीये आणि फेकी देखील थोडीशी लेट राहिली. एक धाव धावून कंप्लीट केली जाते. धावफलक पोहोचते 30 या आकड्यावरती. 30. आता मात्र 7 धावांची गरज. व पुन्हा एकदा चेंडू जातोय घोषांकी क्षेत्रामध्ये. बॅटच्या स्वरूपात ही धाव येते. 31 धावा धावफलकावरती. 6 धावांची गरज आणि चेंडू असतील मात्र 12. आज सकाळच्या गटामधील जी पहिली मॅच पाहिली अ गटातून ज्योतिर्लिंग 11 कोटील हा संघ पुढे गेला आणि एका धावेनं तो संघ विजयी ठरला. सावंतवाडी संघानं आज ती धाव एक आठवणीत राहील. व पुन्हा एकदा खराब चेंडू. अतिशय महागडं षटक. एक्स्ट्राच्या धावा खूप खर्च केलेत अनिकेतने. आज खर्चाची बाजू उचलले. तेहतीस धावा. आता मात्र 4 धावांची गरज. 4 धावांची गरज. हुक केलाय चेंडू, परंतु चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये जाईल. एक धाव येते. एका धावेच्या मदतीने धावफलक जाईल 34 वरती. 12 चेंडू आणि 3 धावांची आता गरज. जर पाहिलं गेलं तर संपूर्ण या मॅचमध्ये विजयाचा शिल्लेदार ठरतोय सलतेवाडी संघ. परंतु ही मॅच जिंकल्यानंतर त्यांचा मुकाबला राहील तो म्हणजे सावंतवाडी संघाच्या अगेन्स्ट. तोपर्यंत आपण या मॅचची मजा घेऊया. अशक्य काही नाहीये. 3 धावा जरी असल्या तरी प्रयत्न हे तुमचे एखाद्या मोठ्या मॅच सारखंच असणं गरजेचं आहे. प्रत्येक सामना तुम्ही फायनलच्या महामुकाबल्यासारखाच खेळणं गरजेचं आहे. एसकेंना बोलवले गोलंदाजीसाठी आणि बॅटिंगसाठी असेल तो म्हणजे सलतेवाडीचा सिम्बा अक्षय सलते. चला मॅच स्टार्ट ठेवायचे प्लीज. ओलाफ्टेड खूप उंच गेलाय. ग्रामचा प्रवास. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलाय चांगल्या पद्धतीने. हो, फर्स्ट अटेम्प्ट. सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच पकडले. मॅच सोडून द्यायची नाहीये. नव्या उमेदीने नव्या जोशाने पुन्हा एकदा मॅच मध्ये आपण कमबॅक करू शकतो हेच दाखवण्याचा प्रयत्न एसके यांच्या माध्यमातून. 11 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे आणि त्यासाठी मैदानात उतरतोय तो म्हणजे या संघाचा नेतृत्वाचा शिल्पकार हरीश हॅरी पॉटर. आणि षटकार मारून जर मॅच जिंकली तर सावली ढाब्यावरती त्यांना शाही आमंत्रण असेल मंगलमूर्ती मराठवाडी संघाच्याकडून. आणि जर त्यांनी खरं षटकार मारून जर त्यांनी ही मॅच जिंकवली तर त्यांच्यासोबत भरत जाधव यांना देखील शाही आमंत्रण असेल. धन्यवाद दादा. मॅच दोन्ही बाजूला आहे. एसके पुन्हा एकदा तयार. अगदी त्यांचा प्रयत्न चालू आहे षटकार मारण्यासाठी. चेंडू जातोय डिक्लेअर मध्ये. एक धाव येते. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे पोहोचते 35 या आकड्यावरती. 35. आता मात्र 2 धावांची गरज आहे. पहिल्या चेंडूवरती एसके यांनी विकेट प्राप्त केली. त्यानंतर एक धाव. एसके यांनी आय थिंक मला वाटते ते पुन्हा विचार करतील. दुसरं षटक हाताळणं गरजेचं होतं. मुख्य खेळाडू तिसऱ्या षटकासाठी थांबलेत आणि खूप उशिरा झाल्यासारखं पाहायला मिळतंय.
10 चेंडू 2 धावांची गरज. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट आले. षटकारच मारायचा आहे भावा आणि चेंडू पहा डिक्लेअर मध्ये फेकले आणि विजयाची धाव देखील येईल. 1 आणि प्लस एक्स्ट्राची ही एक धाव. विजय ठरतोय तो म्हणजे संघ